मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर, मालेगाव, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरातही 15 ऑगस्टला चिकन आणि मटणाची दुकानं बंद राहणार। तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद, काँग्रेस काळातील असा निर्णय। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा महापालिकांना अधिकार, राज्य सरकारकडून स्पष्ट। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या। 15 ऑगस्ट दिवशी मांसाहारावर बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड्स यांसारखी उपाहारगृह बंद ठेवणार का? मनसेच्या राजू पाटील यांचा कल्याण डोंबिवली महापालिकेला सवाल। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संताप। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पावित्र्यात, जैन समुदायाला उत्तर देणार। दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी। 13 ऑगस्टपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाचे ललित गांधी यांचं आवाहन। कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार। दादर कबूतरखाना परिसरात इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार, कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 1,32,000चा दंड। कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार, फायब्रोसिसवर औषधे देखील परिणामकारक ठरत नाहीत। कबुतरांच्या धोक्याबद्दल डॉक्टर सुजित राजन यांचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं जोरदार आंदोलन। मंदिराचं शिखर पाडायला आव्हाडांनी विरोध केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचे निदर्शन। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या, नसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, मात्र 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण काही? ठाकरे बंधू यांच्या युतीवर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचं मोठं वक्तव्य। आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही, राज्य सरकार अडचणीतून चाललंय। शिंदेचे आमदार संजय गायकवाडांची जाहीर कबुली, तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातोय, मंत्री सरनाईक यांनी दावा फेटाळला। प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व का देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण, संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचं देखील म्हणणं, मंत्री भरत गोगावले ठाम। तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा, अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।